नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजार भाव या चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करत आहे। आज दिनांक 8 मार्च 2024 वार रविवार, गुलटेकडी मार्केट पुणे। आज रजगुलाब फुलांच्या दरामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावरती वाढ झालेली पाहायला मिळते। त्याचबरोबर इतरही काही शेतमालाच्या दरामध्ये काय बदल झालेले पाहायला मिळतात हे आपण सविस्तर पाहणार आहोत। सनफ्लावरची क्वालिटीनुसार दरामध्ये आपल्याला चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 20 रुपयापर्यंत हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील सनफ्लावरचे दर पाहायला मिळतात। पिंक डीजे तसेच ब्ल्यू डीजेची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 15 ते 20 रुपयापर्यंत हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतो। रजगुलाबची क्वालिटीनुसार दरामध्ये आपल्याला चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये लाल गुलाबसाठी साधारणतः 220 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 100 ते 120 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। त्याचबरोबर कलर गुलाबचे दर यामध्ये देखील आपल्याला सुधारणा पाहायला मिळते। चांगल्या मालासाठी साधारणतः 250 तर हलक्या मालासाठी 120 ते 150 रुपयापासून देखील दर पाहायला मिळते। जिप्समची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 70 तर हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील जिप्समचे दर पाहायला मिळतात। ॲस्ट्रोची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये ॲस्ट्रोसाठी साधारणतः दर येते 70 रुपयापर्यंत हलक्या मालासाठी 40 रुपयापासून देखील ॲस्ट्रोचे दर पाहायला मिळतात। झेंडूची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये पिवळ्या झेंडूसाठी 12 तर लाल झेंडूसाठी 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल येते 7 ते 8 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला मिळतात। तुकडा गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 50 रुपयापर्यंत हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील तुकडा गुलाबसाठी दर पाहायला मिळतो। शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः 50 तर हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील शेवंतीचे दर पाहायला मिळतात। कांद्यांची आवक जर पाहिलं तर मार्केटमध्ये साधारणतः 160 ते 170 गाड्यांची आवक कांद्यासाठी झालेली पाहायला मिळते। आज कांद्याची आवक वाढलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 13 रुपयापर्यंत एका दुसऱ्या बक्कलसाठी 13.5 ते 14 रुपयापर्यंत देखील दर पाहायला मिळू शकतो। तर सरासरीमध्ये जर पाहिलं तर गावरान कांद्यामध्ये 11 ते 13 रुपयाच्या दरम्यान आपल्याला सरासरी चांगल्या क्वालिटीमध्ये गावरान कांद्याचे दर पाहायला मिळतात। लाल कांद्यासाठी साधारणतः 9 ते 10 रुपयापर्यंत एका दुसऱ्या बक्कलसाठी 11 रुपयापर्यंत देखील आपल्याला लाल कांद्यासाठी दर पाहायला मिळू शकतो। आवक वाढलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर दरामध्ये देखील सुधारणा पाहायला मिळते। मेथीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये मेथीसाठी साधारणतः 8 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 5 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। कोथिंबीरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये विलायती कोथिंबीरसाठी 5 ते 6 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 3 रुपयापासून देखील कोथिंबीरसाठी दर पाहायला मिळते। त्याचबरोबर गावरान कोथिंबीरचे दर जर पाहिले तर साधारणतः 8 ते 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 6 रुपयापासून देखील गावरान कोथिंबीरचे दर पाहायला मिळतात। हिरव्या मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 75 ते 80 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे येते 50 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। त्याचबरोबर कडप्पा मिरचीसाठी साधारणतः 50 ते 55 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 40 रुपयापासून देखील कडप्पा मिरचीसाठी दर पाहायला मिळते। त्याचबरोबर पांढऱ्या मिरचीचा दर ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 50 ते 55 तर हलक्या मालासाठी 40 ते 30 रुपयापासून देखील दर पाहायला मिळते। भेंडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। मोठ्या प्रमाणात भेंडीची आवक पाहायला मिळते। त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 40 ते 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 20 ते 25 रुपयापासून देखील भेंडीचे दर पाहायला मिळतात। टोमॅटोची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये 15 ते 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। दुधी भोपळ्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे 15 ते 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 8 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। पापडाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापर्यंत हलक्या मालासाठी 14 ते 15 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। बीनची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये बीनसाठी साधारणतः 30 तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील बीनसाठी दर पाहायला मिळतात। वालगेवड्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 30 तर हलक्या मालासाठी 18 ते 20 रुपयापासून देखील वालगेवड्याचे दर पाहायला मिळतात। शेवग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 60 ते 65 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील शेवग्याचे दर पाहायला मिळतात। काकडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये काकडीसाठी साधारणतः दर जे आहे 14 रुपयापर्यंत हिरव्या तसेच पांढऱ्या चायना काकडीसाठी देखील दर जे आहे 14 तर हलक्या मालासाठी 8 ते 10 रुपयापासून देखील काकडीसाठी दर पाहायला मिळते। वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यासाठी साधारणतः दर जे आहे 30 तर हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील वांग्यासाठी दर पाहायला मिळते। डांगरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये डांगरसाठी साधारणतः दर जे आहे
12 रुपयापर्यंत हलक्या मालासाठी 8 रुपयापासून देखील डांगरसाठी दर पाहावं होतात. राजमाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 35 तर हलक्या मालासाठी 25 रुपयापासून देखील राजमासाठी दर पाहावं होते. तोंड्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 35 तर हलक्या मालासाठी 25 रुपयापासून देखील दर पाहावं होते. पावड्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 30 ते 35 तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील पावड्यासाठी दर पाहावं होते. कारल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 30 तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील दर पाहावं होतात. पुनेरगावची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 90 ते 95 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहावं होता. हलक्या मालासाठी 60 रुपयापासून देखील आपल्याला पुनेरगावसाठी दर पाहावं होते. दोडक्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 25 ते 27 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहावं होता. हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील दर पाहावं होतं. काळ्या वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये काळ्या भारताच्या वांग्यासाठी साधारणतः दर जे 20 तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील दर पाहावं होते. जळगावीचे दर ही आपल्याला 20 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील दर पाहावं होते. कोबीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कोबीचे दर जे साधारणतः 7 रुपयापर्यंत हलक्या मालासाठी 4 रुपयापासून देखील कोबीसाठी दर पाहावं होते. फ्लावरची आवक या ठिकाणी पण पाहू शकतो. चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावरचे दर जे साधारणतः 12 ते 13 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहावं होते. हलक्या मालासाठी 6 रुपयापासून देखील फ्लावर साठी दर पाहावं होतात. आल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये आल्यासाठी साधारणतः दर जे 45 ते 47 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहावं होता. हलक्या मालासाठी 35 ते 40 रुपयापासून देखील आल्यासाठी दर पाहावं होतं. टरबूजची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. मोठ्या प्रमाणात टरबूजची आवक झालेली पाहावं होते. त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 25 ते 27 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहावं होते. एका दुसऱ्या वक्कलसाठी 30 रुपयापर्यंत देखील आपल्याला दर पाहावं होते. पण हलक्या मालासाठी 5 ते 7 रुपयापासून देखील खरबूजसाठी दर पाहावं होते. हलक्या मालाची आवक देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात वाढलेली पाहावं होते. त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये दरामध्ये आपल्याला थोडीशी आज सुधारणा पाहावं होते. पपईची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये पपईसाठी साधारणतः दर येते 18 ते 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहावं होता. हलके माल येते 7 ते 8 रुपयापासून देखील पपईसाठी दर पाहावं होतात. चिक्कूची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये चिक्कूचे दर जे आहे साधारणतः चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 50 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील आपल्याला चिक्कूसाठी दर पाहावं होतं. अंजीरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 250 तर हलक्या मालासाठी 50 ते 60 रुपयापासून देखील अंजीरसाठी दर पाहावं होते. सुटकांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये सुटकांसाठी 16 तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील सुटकांसाठी दर पाहावं होते. कलिंगडची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः 15 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहावं होते. हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील कलिंगडसाठी दर पाहावं होते. डाळिंबची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये डाळिंबसाठी साधारणतः दर येते 400 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहावं होते. हलके माल येते 120 ते 150 रुपयापासून देखील हलके तसेच लहान साईज मध्ये डाळिंबचे दर पाहावं होतात. बरेच दिवसापासून डाळिंबच्या दरामध्ये स्थिरता कायम पाहायला होते. संत्रीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 120 ते 130 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहावं होते. हलक्या माल